कल्याण डोंबिवलीतून बातमी समोर येते। कल्याण डोंबिवलीत महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणात एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे। डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगरमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाली आहे। या राड्यामध्ये भाजप उमेदवाराच्या पतीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। हा आरोप केला असून यामध्ये दोन्ही बाजूचे 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता भाजप आणि शिंदे सेनेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या घटना घडतानाच पाहायला मिळतंय। डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप आणि शिंदे सेनेत युती नाहीये, त्यामुळे आता दोन्ही हे मित्र पक्ष एकमेकांचे शत्रू झाल्याचं पाहायला मिळते। दोन्ही पक्ष आता कल्याण डोंबिवलीमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार आहेत आणि एकमेकांना सामोरे जात असताना एकमेकांना आमने सामना करत टशन देत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। गेल्या कित्येक दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची हाणामारी झाल्याची बातम्या समोर येत आहेत आणि त्यातच आता ही नवीन बातमी समोर येते। 11 जानेवारीला शिंदे सेनेने भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप करत 4 जणांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। त्यानंतर ठोस कारवाई न झाल्यामुळे 12 जानेवारीला शिंदे सेना आक्रमक झाली आणि त्यानंतरच भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाली। कल्याण डोंबिवली आणि भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये हा वाद गेल्या कित्येक दिवसांपासून चालू आहे। राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ चालू आहे। आता निवडणुकीला फक्त एकच दिवस राहिले असताना ही घटना घडल्यामुळे आता राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे। त्यामुळे आता यावर काय पाऊल उचललं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।